जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक नववा गुणरूप नाम समास नववा संदेह वारण नाम श्रीराम समर्थ. ब्रह्म वारिता वारेना ब्रह्म सारिता सरेना ब्रह्म काही ओसरेना एकीकडे. ब्रह्म भेदिता भेदेना ब्रह्म छेदिता छेदेना ब्रह्म परते होईना केले तरी. ब्रह्म खंडेना अखंड ब्रह्मी नाही दुसरे बंड तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकलेमध्ये. पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना स्थळे स्थळांतरे भूगोळ रचना कोण्या प्रकारे झाली परब्रह्मी. भूगोळ आहे ब्रह्मामध्ये ब्रह्म आहे भूगोळामध्ये पाहता एक एकामध्ये प्रत्यक्ष दिसे. ब्रह्मी भूगोळे पैस केला आणि भूगोळही ब्रह्मे भेदिला. विचार पाहता प्रत्यय आला प्रत्यक्ष आता. ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले हे तो पाहता नीटच झाले. परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले हे विपरीत दिसे. भेदिले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे हे सकळास अनुभवे दिसत आहे. तरी हे आता कैसे झाले विचारून पाहिजे बोलिले. ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षेप वचन. आता याचे प्रत्युत्तर सावध ऐका निरोत्तर. येथे पडले की विचार संदेहाचे. ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे आणि दिसे म्हणो तरी नासे. आता हे समजती कैसे श्रोते जन. तव श्रोते झाली उद्दित अहो मनती सावचित्त. प्रसंगे बोलो उचित प्रत्योत्तर. आकाशी दीपास लाविले दीपे आकाश परते केले हे तो घडेना पाहिले पाहिजे श्रोती. आप तेज अथवा पवन सारुना शक्ती गगन. गगन पाहता सघन चळेल कैसे. अथवा कठीण झाली मेदनी तरी गगनी केली चाळणी. पृथ्वीचे सर्वांग भेदुनी राहिले गगन. याची प्रचित ऐसी असे जे जडत्व आले तितके नासे. आकाश जैसे दैसे असे चलणार नाही. वेगळेपणे पहावे तयास आकाश म्हणावे. अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म. तस्मात आकाश चळेना भेद गगनाचा कळेना. भासले ब्रह्म तयास जाना आकाश म्हणावे. निर्गुण ब्रह्मसे भासले कल्पू जाता अनुमानले. म्हणून आकाश बोलिले कल्पनेसाठी. कल्पनेसी भासे भास तितके जाणावे आकाश. परब्रह्म निराभास निर्विकल्प. पंचभूतामुदे वास म्हणून बोलिजे आकाश. भूतावरी जे ब्रह्मांश तेची गगन. प्रत्यक्ष होते जाते अचळ कैसे म्हणावे त्याते. म्हणून या गगनाते भेदिले नाही. पृथ्वी विरोन उरे जीवन. जीवन नसता उरे अग्न. अग्न विजता उरे पवन तोही नासे. मिथ्या आले आणि गेले तेने खरे ते भंगले. ऐसे हे प्रचितच आले कोणे परी. ब्रह्मे प्रत्यक्ष दिसते विचार पाहता काय तेते. ब्रह्ममूळ या जगाते खरे कैसे म्हणावे. ब्रह्म शोधिता काहीच नाही तेथे भेदिले कोणी काही. भ्रमे भेदिले म्हणता ठाई भ्रमची मिथ्या. ब्रह्माचे रूप मिथ्या झाले मग सुख म्हणावे भेदिले. मुळी लटके त्याने केले तेही तैसे. लटक्याने उदंड केले तरी अमुचे काय गेले. केले म्हणताच नाथिले शहाणे जाणती. सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी दृश्य. मतीसारखा मता प्रकाश अंतरी वाडे. मती करिता विशाळ कळो लागे अंतराळ.
पाहता भासे ब्रह्मगोळ कविट जैसे, वृत्ती त्याहून विशाळ करिता ब्रह्मांड बद्री फळ. ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही, आपण विवेक विशाळला, मर्यादा वेगळा झाला. मग परब्रह्म ब्रह्मगोळ देखिला, वट बीज न्याय होता त्याहून विस्तीर्ण. वटबीज कोटी प्रमाण, आपण होता परिपूर्ण काहीच नाही. आपण भ्रमे लहानळला, केवळ देहधारी झाला. तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे, वृत्ती ऐसी वाढवावी, पसरून नाहीच करावी. पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे, जव एक सुवर्ण आणिता, तेने ब्रह्मांड मडविता. कैसे होईल तत्वता बरे पहा, वस्तू वृत्तीस कवळे, तेने वृत्ती फाटोन वितुळे. निर्गुण आत्माच निवळे जैसा तैसा, येथे फिटली आशंका. श्रुते हो संदेह धरू नका, अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. विवेके तुटे अनुमान, विवेके होय समाधान. विवेके आत्मनिवेदन मोक्ष लाभे, केली मोक्षाची उपेक्षा. विवेके सारले पूर्वपक्षा, सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा प्रमाण न लगे. हे प्रचितीची उत्तरे, कळती सारासार विचारे. मनन ध्यासे साक्षात्कारे, पावन होईजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे संदेह वारण नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.